First of all, I welcome all the students and the participants who are attending this live lecture. Today we shall solve the next problems based on the logarithmic function. Actually, we know that the rules of logarithm I shall write again here. The basic rules of logarithm are: first, log of 1 is equals to 0. Second, log of m into n is equals to log m plus log n. Third, log of m divided by n is equals to log m minus log n. You know this. या ठिकाणी तुम्हाला सर्वांना माहित आहे की हे जे लॉगॅरिथमचे रूल आहेत ते तुम्हाला सर्वांना फॉलो आहेत, तुम्हाला सर्वांना पाठ आहेत. त्यानंतर पहा लॉग ऑफ 1 मिनिट. जे ऑनलाइन विद्यार्थी आहेत त्यांनी होमवर्क कालचं राहिलेलं आहे. काल थोडा ब्रेक झाला होता व्हिडिओज, तर मी आज तो परत व्हिडिओ थोडा रिपीट करतो. त्यानंतर चौथा जो पार्ट आहे लॉग ऑफ सिरीज, लॉग ऑफ ए टू द बेस ए असेल तर त्याची व्हॅल्यू 1 असते. फिफ्थ, log of m its power n असेल, that can be written as n into log m. Sixth, log of, see this, log of division झालेला आहे, log e to the power log of x असेल तर त्याची व्हॅल्यू x असते. सातवा, log of a to the power log x to the base a असेल, मी व्यवस्थित लिहितो याला, a to the power log of x to the base a असेल तर a आणि e log कॅन्सल होतं, त्याची व्हॅल्यू x येते. असे प्रॉब्लेम्स तुम्हाला डेफिनेशन मध्ये गेलेले आहेत, लॉगचे फॉर्म्युले माहीत आहेत. तर हे प्रॉब्लेम आपण काल सॉल्व करत होतो. ॲक्च्युअली हे प्रॉब्लेम काल सॉल्व करत असताना तुमचा जो ब्रेक झाला होता, हा ब्रेक मी या ठिकाणी रिवाइज करून दाखवतो. या ठिकाणी प्रॉब्लेम परत एकदा मी सॉल्व करून दाखवतो. तर कसं लिहिता येईल पहा. सी दिस, हाऊ टू राईट दिस. सी हिअर फर्स्ट प्रॉब्लेम झालेला आहे, सेकंड प्रॉब्लेम झालेला आहे. मी फक्त थर्ड प्रॉब्लेम आणि फोर्थ प्रॉब्लेम रिवाइज करतो. लॉग ऑफ, नाउ सी दिस, दिस इज द थर्ड प्रॉब्लेम. वी हॅव टू सिम्प्लिफाय दिस प्रॉब्लेम. log of a cube in a bracket a minus 2 bracket square divided by root of b square plus 5. Consider this a, capital A is equals to log of this. अरे याला x समजा, काय अडचण नाही आहे, याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. Now log of a cube in a bracket a minus 2 bracket square divided by root of b square plus 5. Now separate this. This division can be written as a subtraction, means log of a cubed into a minus 2 bracket square minus log of b square plus 5 bracket raised to 1 by 2. ओके, म्हणजे हा जो डिविजन, यहाँ पे जो डिविजन था, डिविजन कॅन बी रिप्लेस्ड बाय सबट्रॅक्शन, म्हणून या सेपरेट लॉग साठी सबट्रॅक्शन झाला. परत आता या फर्स्ट लॉग मध्ये चेक दिस. In this first log there is a product आहे फर्स्ट लॉग मध्ये, a क्यूब इंटू a मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअरचा प्रोडक्ट आहे. त्याचं सेपरेट केल्यानंतर ॲडिशन होतं, म्हणजेच लॉग ऑफ a क्यूब प्लस लॉग ऑफ a मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग, आता इथं जो पॉवर आहे हा ॲज इट इज आहे, प्लसमध्ये लॉग सेपरेट होत नाही. मग यानंतर काय केलं पहा, हे लॉग ऑफ a क्यूबचा पॉवर मल्टिपलमध्ये घेतला, म्हणजेच 3 log a, लॉग ऑफ m ब्रॅकेट रेस टू n चं मल्टिप्लिकेशन घेतलं 2 log ऑफ a मायनस 2, आणि हा 1 by 2 मल्टिप्लिकेशन मध्ये आला मायनस 1 by 2 लॉग ऑफ b स्क्वेअर प्लस 5. आता याला पुढे सॉल्व करता येत नाही, ॲडिशन मध्ये लॉग सेपरेट होत नाही, सबट्रॅक्शन मध्ये लॉग सेपरेट होत नाही. सो वी कॅन पुट दिस ॲज इट इज. नाउ दिस इज अ फिफ्थ प्रॉब्लेम. कोणता प्रॉब्लेम आहे पहा,
हां, दिस इज अ फोर्थ प्रॉब्लेम. हा जो शेवटचा प्रॉब्लेम आहे, काल झाला नव्हता व्यवस्थित, तर हा फोर्थ प्रॉब्लेम वी शॅल डिस्कस. दिस इज अ फोर्थ प्रॉब्लेम. लॉग ऑफ, सी दिस, cube root of x minus 2 into x plus 1 brackets raised to 4 divide by inner bracket x plus 4 into root 2x plus 4 whole to the power. पुन्हा टोटल ब्रॅकेटचा पॉवर किती आहे? 2 आहे. नाउ वी कॅन राईट दिस कॅपिटल A इज इक्वल्स टू लॉग ऑफ एज इट इज. तात्पुरता याची व्हॅल्यू काढायची म्हणून याला आपण तात्पुरता A घेतला. A इज इक्वल्स टू लॉग ऑफ एज इट इज. नाउ दिस मल्टिप्लिकेशन, टू ओव्हरऑल जो मल्टिप्लिकेशन पॉवर होता त्याला मल्टिप्लिकेशन घ्या, मीन्स 2 इंटू लॉग ऑफ. दिस क्यूब रूट कॅन बी रिप्रेझेंटेड बाय युजिंग अ इंडेक्स ॲज x minus 2 bracket raised to 1 by 3, 2x plus 4 bracket raised to 4 divide by x plus 4, 2x plus 4 bracket raised to 1 by 2. Again A is equals to 2 into log of, आता इथं डिव्हिजन आहे, लक्षात घ्या. Here in this case there is a division in between numerator and denominator, that means division m by n. Then use the formula for m by n. डिव्हिजन असेल तर त्याचं रूपांतर कशात होतं? सबट्रॅक्शन होतं. म्हणजे 2 इंटू लॉग ऑफ x minus 2 bracket raised to 1 by 2. न्यूमरेटर as it is m and this is a denominator log of m minus log n. Log m by n. See this? Log of m by n can be written as a log m minus log n. In this way we can write this. Okay. Now similarly in the first log, आता पहिल्या लॉग मध्ये पहा, फर्स्ट लॉग मध्ये प्रोडक्ट आहे 2 ब्रॅकेट मध्ये. मग प्रोडक्ट असेल तर सेपरेट लॉग केल्यानंतर ॲडिशन होते. देअरफॉर वी कॅन राईट दिस 2 एज इट इज log of x minus 2 bracket raised to 1 by 3 plus log of x plus 2x plus 4 bracket raised to 4 minus log of x plus 4. अगेन देर इज अ प्रोडक्ट आहे इथं, त्याचं ॲडिशन होतं, पण मायनसनं मल्टिप्लाय केल्यामुळे या प्लसचं मायनसमध्ये होतं पुन्हा, म्हणून डायरेक्ट घेतला मायनस लॉग ऑफ 2x plus 4 bracket raised to 1 by 2. ओके. नाउ टेक दिस पॉवर, इंडेक्स असेल तर मल्टिप्लिकेशनमध्ये येतो. सो दिस वी कॅन राईट दिस इंटू 1 by 3 log of x minus 2, हा प्रोडक्टमध्ये घ्या, प्लस 4 log of 2x plus 4 मायनस log of x plus 4 आणि मायनस 1 by 2 log of 2x plus 4. Therefore A is equals to 1 by 2 log of x minus 2. आता या 2 न मल्टिप्लाय करा म्हणजे 1 by 2. 1 by 3 into 2 means 2 by 3 log of x minus 2. 2 into 4 means 8. 8 into log of x plus 4. Again multiply by 2 means minus 2 log of x plus 4. आणि ह्याला मल्टिप्लाय करा म्हणजे 2 into 1 by 2 means log of 2x plus 4. ओके. तर अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम आपण काल सॉल्व केलेत, तुम्ही ते करून घ्या. आज इथून प्रॉब्लेम सॉल्व करू. See this, express the following as a single logarithm form. Now we have to convert. Next problem we have to solve. Express the following in single logarithmic form. अथर्व जवळेकर, संकेत नरुटे, सुजाता शेवाडे, वैष्णवी दमकोंडवार, गरजे. ठीक आहे. सोबत सोबत आता आन्सर द्या. मागचे प्रॉब्लेम्स डबल तुम्ही लिहून काढा. मी तुम्हाला मागच्या प्रॉब्लेम सारखे होमवर्क देतो, हे होमवर्क लिहा. प्रत्येक प्रॉब्लेम सारखा एक एक होमवर्क देतो, तुम्ही हे होमवर्क करा. सी दिस. हां, या टाईपचे जे 4 प्रॉब्लेम आहेत त्याचा होमवर्क देतो, तुम्ही तो सॉल्व करा. होमवर्क. फर्स्ट लॉग ऑफ P into Q into R divide by R T square U cube R cube P cube S cube. Here S है, S cube. Second problem, log of A cube into 2x plus 7 bracket raised to 3 by 2 divide by
x minus 4 into ax plus b ब्रॅकेट रेस टू 7. याला पण तुम्हाला ॲडिशन आणि सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहायचे लॉगच्या. थर्ड प्रॉब्लेम, लॉग ऑफ समजा 2 रेस टू 7 into 5x minus 1 bracket raised to 3 divided by 7x plus 4 into cube root of x minus 1 whole to the power 4. हे जे तीन प्रॉब्लेम आहेत, ॲक्च्युअली these three problems are as like a previous problem. You have to solve these problems in the homework. हे प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कमध्ये सॉल्व करायचे आहेत. नाउ सी दिस. राइट द फॉलोइंग एक्सप्रेशन एज अ सिंगल लॉगॅरिथम. आता हे जे एक्सप्रेशन आहेत, यू हॅव टू राइट इन द सिंगल लॉगॅरिथमिक फॉर्म. फर्स्ट 5 into log x plus 7 into log y minus log z. Answer, given that 5 into log x plus 7 into log y minus log z, that can be written as, जर प्रोडक्ट मध्ये असेल पहा, log of a raised to m असेल, that can be written as m into log a. म्हणजे पॉवर आला तर आपण त्याला काय करतो, प्रोडक्ट मध्ये घेतो. त्याच्या उलट आता प्रोडक्ट मध्ये एखादी टर्म आली तर त्याला पॉवर मध्ये घेता येतं. म्हणजेच कसं लिहिता येईल पहा, देअरफॉर log of x raised to 5 plus log of y raised to 7 मायनस लॉग झॅड ॲज इट इज. इथं मल्टिप्लिकेशन मध्ये काही नाही. आता दोन लॉग मध्ये जर ॲडिशन असेल तर कॉमन लॉगसाठी प्रोडक्ट होतो, म्हणजे अपोजिट रूल वापरा. लॉग ऑफ एक्स रेस टू 5 इंटू वाय रेस टू 7 मायनस लॉग झेड ॲज इट इज. म्हणजे या ठिकाणी दोन लॉग मध्ये ॲडिशन होता, कॉमन लॉग मध्ये प्रोडक्ट झाला. दॅट इज इक्वल्स टू लॉग ऑफ x raised to 5 y raised to 7 डिवाइड बाय, मायनस असेल तर डिव्हिजन मध्ये होतं. दिस इज आवर आन्सर. म्हणजे काय म्हटलं होतं, राईट द फॉलोइंग एक्सप्रेशन. व्हॉट इज आवर प्रॉब्लेम, राइट द फॉलोइंग एक्सप्रेशन इन सिंगल लॉग. एक्चुअली इधर कितनी लॉग है, 3. यहाँ पे एक्चुअली 3 लॉग्स है, उसको हमें सिंगल लॉग में कन्वर्ट करना है. तो सबसे पहले ये जो प्रोडक्ट है उसको इंडेक्स में कन्वर्ट कर दिए, इसको इंडेक्स में कन्वर्ट कर दिया, इसको इंडेक्स में कन्वर्ट कर दिए, लॉग झेड. अगेन फॉर द एडिशन वी कैन राइट लॉग ऑफ x रेस टू 5 इंटू वाई रेस टू 7 माइनस लॉग झेड. ड्यू टू दिस डिविजन वी कैन राइट लॉग ऑफ x रेस टू 5 इंटू वाई रेस टू 7 डिवाइड बाय झेड. ओके, तर अशा पद्धतीनं. अच्छा वैष्णवी, थर्ड प्रॉब्लेम झाला होता का? ओके, काय अडचण नाही आहे, तुम्हाला होमवर्कला करायला आणखी सपोर्ट होतो. नेक्स्ट प्रॉब्लेम, सेकंड प्रॉब्लेम घ्या आता. सेकंड प्रॉब्लेम, 1/3 log of x minus 1 plus 1/2 log x. If there is a product, then we can convert into the power form. Answer, given function is 1/3 log of x minus 1 plus 1/2 log of x. Now transfer this, means log of x minus 1 bracket raised to 1/3 plus log of x bracket raised to 1/2. इथं आपण फॉर्म्युला कुठला वापरला, log of m bracket raised to n असेल, that can be written as n log m. त्याच्या उलट हा फॉर्म्युला, रेसिप्रोकल म्हणजे उलट फॉर्म्युला वापरला, कॉन्व्हर्स घेतला त्याचा. आता परत दोन लॉग मध्ये जर ॲडिशन असेल, लॉग ऑफ m, याला m समजा, लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n, that can be written as log of m into n, means x minus 1 bracket raised to 1/3 into x raised to 1/2. and this is the answer. सिंगल लॉग, दोन लॉग दिले होते,
त्याला आपल्याला सिंगल लॉग मध्ये लिहिता आलं. नेक्स्ट वी शॅल डिस्कस द थर्ड प्रॉब्लेम. लॉग ऑफ x plus 2 plus log of x minus 2 minus 3 log of x plus 5. ln म्हणजेच लॉगला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितात. गिवन दॅट log of x plus 2 plus log of x minus 2 minus 3 into log of x plus 5. अगोदर लॉगच्या प्रोडक्ट मध्ये संख्या असेल तर त्याला पॉवर मध्ये न्या. इथं प्रोडक्ट मध्ये नंबर नाही म्हणून ॲज इट इज log of x plus 2. सेकंड log of x minus 2 ॲज इट इज मायनस हा 3 इथं इंडेक्स मध्ये घेऊन जावा. मीन्स log of x plus 5 ब्रॅकेट रेज टू 3. म्हणजेच फक्त थर्ड ठिकाणी प्रोडक्ट मध्ये होता त्याला फॉर्म वापरला. मी जेव्हा शिकवत असतो तुम्ही ते प्रॉब्लेम काय करत चला. गौरव, वैष्णवी दमकोंडवार, संकेत शेवाडे, जे काही मी शिकवतो ते तुम्ही काय करत चला, लिहून घेत चला, रनिंग नोट्स काढत चला. आता इथं प्रोडक्ट मध्ये दोन टर्म मध्ये ॲडिशन आहे. कॉमन लॉग साठी प्रोडक्ट होतो म्हणून log ऑफ x प्लस 2 x मायनस 2 हा प्रोडक्ट झाला, ॲडिशनचा प्रोडक्ट. मीन्स log ऑफ m प्लस n कॅन बी रिटन ॲज log m into log n minus this as it is log of x plus 5 bracket raised to 3. Again this can be written as log of, पहा आता दोन log मध्ये subtraction आहे. Means we have to use log of m minus log of n. Then in single log we can write log of m divided by n. Means x plus 2 x minus 2 divided by x plus 5 bracket cube. Okay, that can be written as log of x square minus 2 square divided by x plus 5 bracket cube. म्हणजेच फायनल आन्सर असं लिहिता येतं log of x square minus 4 divided by x plus 5 bracket square. Okay, we can write this in the form as, या फॉर्म मध्ये we can write. This is the final answer, x square minus 4. Okay, this is a question set. आता या टाइपचं, या प्रकारचं तुम्हाला मी होमवर्क देतो, तुम्ही तो होमवर्क लिहा. होमवर्क 7 log of x plus 10 log of y plus 11 log of z. Second, 5x log of a, 3y log of b minus 4z log of c. 1 by 2 log of x plus 1 minus 1 by 4 log of x plus 4. Third, log of 2 log of x plus 4, 4 log of x plus 7 minus 5 log of x plus 8. Okay, you have to write these problems, 4 problems in single log. ये जो 4 प्रॉब्लम्स हैं, या 4 प्रॉब्लम को आपको सिंगल लॉग में लिखना है, सिंप्लिफिकेशन करना है, सेम एज लाइक दिस प्रॉब्लम. ओके, वी शॅल डिस्कस नेक्स्ट प्रॉब्लेम सेट. आता आपण यानंतरचा नेक्स्ट प्रॉब्लेम सेट घेऊ. नाउ हाउ टू राइट दिस प्रॉब्लेम सेट. आता याला आपल्याला प्रॉब्लेम सेट मध्ये लिहायचे. तर हा प्रॉब्लेम सेट कसं लिहिणार, काय नाही याचा आपण इथं विचार करू. तर सर्वात अगोदर फर्स्ट प्रॉब्लेम घेऊ. व्हाट इज दैट प्रॉब्लेम हियर. गिवन दैट, राइट ऑन फर्स्ट प्रॉब्लेम. गिवन दैट, हाँ हे होमवर्क करतात का.
होमवर्क करत नाही वैष्णवी, अनुराग, गौरव होमवर्क करत चला. नाउ गिवन दॅट, सी दिस फर्स्ट प्रॉब्लेम वी शॅल राईट. व्हॉट इज दॅट प्रॉब्लेम? गिवन दॅट log of 2 is equals to a, log of 3 is equals to b, then find log of square root of 96 in terms of a and b. म्हणजे log 96 ला तुम्हाला a आणि b च्या स्वरूपामध्ये किंमत काढायची आहे. ओके, तर आता हे कसं काढणार पहा. खूप सिंपल आहे, काही अवघड नाही आहे. log 2 ची व्हॅल्यू दिलेली आहे. सी दिस आन्सर गिवन दॅट, लिहून घेऊ नका, अगोदर समजून घ्या. डोंट राईट, अंडरस्टँड फर्स्ट. गिवन दॅट log 2 is equals to a, log 3 is equals to b. Now log of root 96, this can be written as, रूटलाच आपण पॉवर फॉर्म मध्ये लिहू शकतो. log of 96 ब्रॅकेट रेज टू 1/2. log 96 ला ची व्हॅल्यू काढायचे, रूट 96 ला ए आणि बी च्या स्वरूपात लिहायचे. मग आता इथं पॉवर मल्टिपल मध्ये पहा, रूट म्हणजेच 1/2 असतो ना पॉवर, कुठलाही रूट एक्स, दॅट कॅन बी रिटन एज एक्स रेज टू 1/2. क्यूब रूट ऑफ एक्स, that can be written as x raised to 1/3. In this way, root of 96 can be written as log of 96 bracket raised to 1/2. log चा रूल वापरा, 1/2 into log of 96. Now this factorize this, याला फॅक्टर पाडा, 3 आणि 2 च्या स्वरूपामध्ये फॅक्टर पाडा. See this 96 ला, see if we divide this 96 by 3, 3 3 the 9, 3 2 the 6, म्हणजेच 1/2 log of, how can write, 32 into 3. 32 into 3 means 96. पण 32 नको, आपल्याला log 2 ची किंमत दिली आहे, यालाच आपल्याला 32 ला काय लिहिता येतं पहा, that is equals to 1/2 log of 32 means 2 raised to 5 into 3. ओके, सी दिस, परत एकदा सांगतो. रूट 96 means 96 raised to 1/2. 90 आपल्याला log 2 आणि log 3 ची व्हॅल्यू दिली, त्यामुळे 96 ला 2 आणि 3 मध्ये बदला. 96 ला जर आपण 3 ने डिवाइड केलं तर 32 होतं. 32 into 3 म्हणजे 96. 32 means 2 raised to 5. आता लॉग मध्ये जर प्रोडक्ट असेल तर आपण त्याला सेपरेट लॉग लिहित असताना 1/2, हाऊ वी कॅन राईट, ॲडिशन means log of 2 raised to 5 plus log of 3. म्हणजे हा जो प्रोडक्ट होता, that can be written as addition. Again we can write 1/2. हा जर पॉवर असेल तर प्रोडक्ट मध्ये घ्या. We can take a product, means 5 into log 2 plus log 3. ओके, तर आता log 2 ची व्हॅल्यू माहित आहे. व्हॉट इज द गिवन फ्रॉम इक्वेशन 1? log 2 means a, log 3 means b. 1/2 5a plus b from 1, equation 1 वरना. Therefore that is the answer, 5a plus b upon 2. This is the value of log of root 96. This is the value of root 96. अशा पद्धतीने तुम्ही ही root 96 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकता. या पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. ओके, आता दुसरा जो प्रॉब्लेम आहे, या प्रॉब्लेम कडे जाऊ. See this, prove that, second problem. हे समजला का रे प्रॉब्लेम? परत एकदा पहा. We have given log 2 is equals to a, log 3 is equals to b.
then actually we have to find out the log of square root of 96 in terms of A and B. So answer, how to write? Given that log 2 is equals to A, log 3 is equals to B. Now we have to find out log of root 96. Then keep this, log of root 96 is equals to log of 96 bracket raised to 1 by 2. Root means power raised to 1 by 2. Take a power in the product form by using the formula. कुठला फॉर्म्युला इथं वापरला? log of m bracket raised to n that is equals to log m into n into log m. तसं तो प्रोडक्ट मध्ये आला, परंतु log 2 आणि log 3 ची व्हॅल्यू दिलेली असल्यामुळं तुम्हाला इथं फॅक्टर पाडायचे आहेत. कोणते फॅक्टर पाडणार तुम्ही पहा. ॲक्च्युअली यू हॅव टू सॉल्व इन सच अ वे दॅट विच कंटेन्स फॅक्टर कंटेन्स 2 and 3. मग 96 ला जर 3 ने डिवाइड केलं तर 32. 96 ला 32 into 3 लिहितात. 32 ला 2 च्या पॉवर मध्ये लिहिता येतं 2 raised to 5 into 3. ओके, आणि अशा पद्धतीने तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता आणि फायनल आन्सर काढू शकता. ओके, तर मग आता असंच तुम्हाला सॉल्व करायचे. तर या टाईपचा मी प्रॉब्लेम्स तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देतो. सी दिस होमवर्क. Homework, if log of 2 is equals to A, log of 5 is equals to B, then actually find log of cube root of log of cube root of काढायचे. log of cube root of. Now how can write this log of cube root of 250? ओके, हा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करा. log of cube root of 250. Next, second problem, prove that b raised to log of a to the base b which is equals to a. b चा पॉवर लॉग आहे, लॉग चा फंक्शन ए आहे आणि पुन्हा त्याचा बेस बी आहे. तर लॉग ए हे बी बी कॅन्सल होतं, फक्त फायनल आन्सर येतं. ॲक्च्युअली तो फॉर्म्युलाच आहे. म्हणजेच ॲक्च्युअली आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे पहा. दोन्ही साईडला जर लॉग घेतला शियर, वी हॅव टू प्रूव्ह b raised to log of a to the base b which is equals to a. Taking a log on both side. दोन्ही साइडचा लॉग घ्या, म्हणजेच लॉग ऑफ b त्याचा पॉवर परत लॉग ऑफ a टू द बेस b which is equals to log a. बरोबर आहे. दोन्ही साइडला लॉग घेतला. आता पॉवर आला तर मल्टिपल मध्ये येतो, म्हणजेच दॅट इज लॉग ऑफ a टू द बेस b हा मल्टिपल मध्ये येतो इनटू लॉग ऑफ. आता इथं दोन्ही साइडला लॉग घेतला, टेकिंग अ लॉग, आणि याचा बेस b घ्या. टेकिंग अ लॉग ऑन बोथ साइड विथ बेस बी बेस असलेला दोन्ही साइडला घ्या, म्हणजेच लॉग बी डिवाइड बाय बी विच इज इक्वल्स टू लॉग ऑफ ए डिवाइड बाय बी हे येतो. मग आता मला सांगा, आता LHS घेऊ. हे प्रूव्ह करायचं म्हणजेच ॲक्च्युअली हे प्रूव्ह करायचं आहे. याला प्रूव्ह करत असताना मी LHS घेतो. सिरीज LHS. नाउ LHS, what is that? b raised to log of a to the base b. ही LHS आहे. आता हे प्रूव्ह करत असताना, याला प्रूव्ह करत असताना बी बी म्हणजे इथं प्रोडक्ट मध्ये काही नाही, म्हणजे 1 असतो. 1 इंटू b raised to, कसं घ्याल तुम्ही आता,
1 इंटू बी रेज टू काय घेता येईल, दॅट कॅन बी रिटन ॲज 1 इंटू बी रेज टू, हां तर LHS जे प्रूव्ह करायचे ना त्याची LHS घ्या. सी दिस, हा म्हणजेच हा आला, हा म्हणजेच हा, हे प्रूव्ह करायचे. मग हे प्रूव्ह करत असताना LHS घ्या. LHS, व्हॉट इज दॅट LHS? लॉग ऑफ ए टू द बेस बी इंटू लॉग ऑफ बी टू द बेस बी. परंतु लॉगचा व्हॅल्यू माहित आहे तुम्हाला, लॉग ऑफ ए टू द बेस ए त्याची व्हॅल्यू 1 असते. दॅट इज इक्वल्स टू लॉग ऑफ ए टू द बेस बी इंटू 1, that is equals to log of a to the base b, which is equals to RHS. Therefore, LHS equals to RHS and hence proved. थोड़ा प्रॉब्लेम क्रिटिकल आहे. लोडिंग होतो का, व्यवस्थित चालले का नाही रे, लोडिंग होतं. हां चालतं रे, तुझं नेटवर्क बघ बेटा कुणाचं आहे. सी दिस, लोडिंग होतं का रे, एक मिनिट. वैष्णवी दमकोंडवार, सुजाता सेवाडे, थोडं नेटवर्क पहा तुमचं पण, थोडं लोडिंग होत असेल. सध्या नेटवर्कचे प्रॉब्लेम आहेत सर्वच, पण तुमचं पण नेटवर्क चेक करा. हां तर या ठिकाणी हा LHS परत एकदा पहा. हा प्रूव्ह करायचा. वी हॅव टू प्रूव्ह बी रेज टू लॉग ऑफ ए टू द बेस बी इज इक्वल्स टू ए. दोन्ही साईडला लॉग घेतला विथ बेस बी असलेला दोन्ही साईडला लॉग घ्या. मग हा मल्टिप्लम मध्ये येतो. म्हणजे हे प्रूव्ह करायचे आपल्याला. लॉग ऑफ ए टू द बेस बी इंटू लॉग ऑफ बी बाय बी इज इक्वल्स टू लॉग ए टू द बी. मग याचीही LHS घेतली आणि मग प्रूव्ह केला. ठीक आहे. नाउ नेक्स्ट वी शॅल डिस्कस द सेकंड प्रॉब्लेम. लॉग ऑफ सेकंड, log of a to the base b raised to m, log of a to the base b raised to m, which is equals to 1 upon m log of a to the base b. Okay, now see this, we can take LHS. Log of a to the base b raised to m, that is equals to, आता जर फॉर्म्युला कसा वापरायचा पाहिजे तर पहा, फॉर्म्युला लिहितो. सिन्स लॉग ऑफ ए टू द बेस बी असेल तर लॉग ए डिवाइड बाय लॉग बी लिहिता येतं. ओके, मग यालाच आपल्याला असं लिहिता येतं, लॉग ऑफ ए डिवाइड बाय लॉग ऑफ बी रेज टू एम. हा फॉर्म्युला वापरला. लॉग ए टू द बेस बी दॅट कॅन बी रिटन ॲज लॉग ए डिवाइड बाय लॉग बी. म्हणजेच तिथं पण फॉर्म्युला तुम्ही ॲड करून घ्या वाटलं तर. इथं फॉर्म्युला 8 नंबरचा लिहा. लॉग ऑफ ए टू द बेस बी असेल तर लॉग ए डिवाइड बाय लॉग बी दिलेला आहे तुम्हाला. हा फॉर्म्युला दिलेला आहे, तुम्ही हे ॲडिशन करून घेऊ शकता. 9th फॉर्म्युला आहे तो लॉग ऑफ ए टू द बेस बी असेल तर बेस चेनचा फॉर्म्युला आहे तो लॉग ऑफ बी टू द बेस ए, असं पण येतो. ठीक आहे. हां, आता हा पॉवर आहे मल्टिप्लिकेशन मध्ये येतो, म्हणजेच हा मल्टिप्लिकेशन मध्ये घ्या. लॉग ऑफ ए डिवाइड बाय m into log of b. Okay, that can be written as 1 upon m into log a divided by log b, and which is equals to 1 upon m log a divided by log b असेल. तुम्हाला माहित आहे फॉर्म्युला, log a to the base b असेल त्याला आपण log a divided by log b लिहितो. So we can write log of a to the base b which is equals to RHS. या पद्धतीने इथं काय तयार होते, RHS तयार होते आणि हा कंप्लीट प्रूफ होतो. नेक्स्ट वी शॅल डिस्कस द थर्ड प्रॉब्लेम. आता आपण थर्ड प्रॉब्लेम कडे जाऊ. थर्ड प्रॉब्लेम कुठला आहे पहा,
we shall discuss this third problem. Prove that a raised to log of b to the base c, a च्या पॉवर मध्ये log आहे आणि त्याचा बेस b आहे, which is equals to b raised to log of a to the base c. ॲक्च्युअली हा रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. मग हा रिझल्ट प्रूव्ह करत असताना या ठिकाणी ए लाच असं लिहिता येतं, LHS घ्या, a raised to log of b to the base c. मग आता या ठिकाणी इथं व्हॅल्यू घेता येतं, इथं काही नाही म्हणजे ए लाच आपल्याला असं व्हॅल्यू लिहिता येतं, x म्हणजेच e raised to, तसं e raised to log of a, इट्स पॉवर log of b to the base c. मी इथं काय केलं पहा, फॉर्म्युला कुठला वापरला, सी दिस. जर एखादी टर्म ए असेल किंवा x असेल तर त्यालाच आपल्याला e raised to log x लिहिता येतं, कारण याचा बेस काही नाही म्हणजे e असतो. e चा पॉवर लॉग आला की दोन्ही कॅन्सल होतात, x राहतो, किंवा आज आल्याबरोबर तुम्हाला फॉर्म्युला पण लिहून दिलेला आहे. फॉर्म्युला एवढं लक्षात ठेवा, e raised to log of x असेल तर e आणि लॉग कॅन्सल होतं, त्याची व्हॅल्यू x येते. हा फॉर्म्युला आहे इथं. तसं इथं या ए ला, हे लॉग तर बाजूला एज इट इज इंडेक्समध्ये, ए लाच आपण काय लिहिलं, e raised to log of a. मग आता पॉवरचा जर पॉवर असेल तर त्याचं काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं. मग इथं b आत घ्या आणि याला डिव्हिजनमध्ये वापरा, log of e raised to log of a, that can be written as log b divided by log c, log b divided by log c. हे log b divided by log c लिहिला. मग ए इथं घ्या, b इथं घ्या, that can be written as e raised to log a into log b divided by log c. इंडेक्सचा जर इंडेक्स असेल a raised to m ब्रॅकेट raised to n असेल तर a raised to mn होतं. तर आता या ठिकाणी आपण याला परत कसं लिहिता येईल पहा, we can write as e raised to log b, e raised to log b bracket raised to log a upon log c, that can be written as b raised to log a upon log c, that is b raised to log of a to the base c, which is equals to RHS. आणि अशा पद्धतीनं हे प्रॉब्लेम आपला प्रूव्ह होतो. Thus we can prove this result. या ठिकाणी हा रिझल्ट प्रूव्ह होतो. आता जो शेवटचा प्रॉब्लेम आहे तो फंक्शन मधला आहे, तुम्ही तो सॉल्व केलेला आहे, तो परत इथं घ्यायची काही गरज नाही आहे. मला वाटतंय परत नेटचा प्रॉब्लेम काहीतरी येतोय, नेटचा प्रॉब्लेम आला तर आपण इथं थांबू. ओके, वी शॅल डिस्कस लेटर ऑन.